नमस्ते. ॲस्ट्रो गाईड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण न्यूमरोलॉजी अर्थात संख्याशास्त्राप्रमाणे आपला भाग्यांक, आपला मूलांक कोणता आहे, तो कशा प्रकारे कार्य करतो, आपला भाग्यांक काय आहे, आपला मूलांक काय आहे याची माहिती आपण आज घेणार आहोत. कोणत्याही व्यक्तीचा जन्म जर 1 ते 9 तारखेमध्ये झाला असेल तर तोच अंक त्याचा मूलांक होतो व 1 ते 9 व्यतिरिक्त अर्थात 2 अंकी संख्यामध्ये जन्म असेल तर त्या 2 अंकी संख्येची बेरीज करून त्याचा मूलांक व्यक्तीचा काढला जातो. अर्थात तो 11 तारखेला जन्म झाला असेल एखाद्या व्यक्तीचा तर 1 + 1 = 2 हा त्याचा मूलांक होतो. तसेच 13 तारखेला जन्म झाला असेल एखाद्या व्यक्तीचा तर 1 + 3 = 4 असा त्याचा मूलांक होतो. एखाद्याचा जन्म जर 21 तारखेला झाला असेल तर 2 + 1 = 3 हा त्याचा मूलांक होतो. एखाद्याचा जन्म जर 30 तारखेला झाला असेल तर 3 + 0 = 3 हा त्याचा मूलांक होतो. हा मूलांक कशा प्रकारे कार्य करतो तर त्या मूलांकानुसार जो ग्रह आपल्या मूलांक येत असेल त्या ग्रहाप्रमाणे व्यक्तीचे नेचर असते. तो नंबर त्याच्यासाठी लकी असतो, तो नंबर त्याच्या वारंवार जीवनामध्ये येतो. हा मूलांक व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम करत असतो व त्याच्या भाग्यावरही परिणाम हा मूलांक करत असतो. अशाच प्रकारे भाग्यांक कशा प्रकारे काढला जातो याचा आढावा आपण घेऊया. हा भाग्यांक व्यक्तीची जन्मतारीख अर्थात एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जर 11/10/1942 असेल, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जर 11/10/1942 असेल तर 1 + 1 + 1 अर्थात 1 + 1 + 1 + 0 + 1 + 9 + 4 + 2 अर्थात याची बेरीज 19 येते. नंतर 2 अंकी बेरीज मध्ये 1 + 9 = 10 व 1 + 0 = 1. 1 हा याचा 11/10/1942 या दिवशी जन्मलेल्या व्यक्तीचा 1 हा भाग्यांक होईल व दिनांक 29/12/1942 अर्थात 2 + 9 + 1 + 2 + 1 + 9 + 4 + 2 त्याच्या जन्मतारखेची संपूर्ण बेरीज 30 येते. 30 ही 2 डिजिटमध्ये नंबर संख्या येत असल्यामुळे 3 + 0 = 3. 3 हा त्याचा भाग्यांक होईल. अशा प्रकारे जन्मतारखेची संपूर्ण बेरीज म्हणजे आपला भाग्यांक असतो. कित्येक संख्याशास्त्र तज्ञाच्या अनुसार हा भाग्यांक प्रारब्धांकाप्रमाणे काम करतो. सरासर विचार करता या मूलांक व भाग्यांक दोन्ही गोष्टीचा आपल्यावर परिणाम होत असतो. अशा प्रकारे भाग्यांक पूर्ण जन्मतारखेची बेरीज म्हणजे भाग्यांक असतो व फक्त जन्मतारखेची बेरीज म्हणजे मूलांक असतो. आता हा एक मूलांक असणाऱ्या व्यक्तींची नेचर कशी असते याचा आढावा घेऊया आपण. एक मूलांक असणारी व्यक्ती सूर्यग्रहाच्या अंमलाखाली येते. अर्थात ज्या व्यक्तींचा जन्म 1, 10, 19, 28 या जन्मतारखेला होतो त्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. अर्थात 1 तारीख, 10 तारीख, 1 + 0 = 1, 1 + 9 19 तारीख म्हणजेच 1 + 9 = 10 व 1 + 0 परत 1, 28 म्हणजेच 2 + 8 = 10 व 1 + 0 1 म्हणजेच 1 हा त्यांचा मूलांक सूर्य असतो. या व्यक्तींच्याकडे कम्युनिकेशन स्किल अर्थात दळणवळणची स्किल चांगली असते, दुसऱ्याबरोबर कनेक्ट चांगले होतात. एक मूलांक असणाऱ्या व्यक्तीचा कोणतीही गोष्ट नंबर 1 करण्याकडे यांचा कल असतो. अर्थात 1 हा नंबर असणाऱ्या व्यक्ती शिस्तप्रिय व्यक्ती असतात. अर्थात या नंबर 1 मूलांक असणाऱ्या व्यक्ती अर्थात लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, तसेच रेखा, माला सिन्हा, तसेच ऋतिक रोशन, दादासाहेब फाळके इत्यादी व्यक्ती ह्या नंबर 1 मूलांक असणाऱ्या व्यक्ती आहेत. यानंतर आपण नंबर 2 मूलांकाविषयी माहिती घेऊया. नंबर 2 अर्थात ज्या व्यक्तीचा जन्म 2 तारखेला, 11 तारखेला, 20 तारखेला व 29 तारखेला होतो अशा सर्व व्यक्ती नंबर 2 मूलांक असणारे असतात. त्या नंबर 2 वर चंद्र या ग्रहाचा अंमल असतो. या व्यक्ती भावनिक असतात, या व्यक्ती प्रेमळ असतात, वात्सल्य गुण यांच्याकडे चांगला असतो, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध यांचे असतात. या 2 नंबरच्या व्यक्तींना लोकांना भावनिकतेने कनेक्ट करणे चांगल्या प्रकारे जमते. अर्थात 2 नंबरच्या मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्याकडे अंतस्फूर्ती, प्रेरणा चांगली असते. या 2 नंबर मूलांक असणाऱ्या व्यक्तींचा आपण आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की शाहरुख खान, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, दिलीप कुमार, तसेच महात्मा गांधी, राजीव गांधी, त्याचप्रमाणे संजय दत्त इत्यादी व्यक्तींचा मूलांक 2 आहे. यानंतर आपण 3 या मूलांकाविषयी माहिती घेऊया. 3 हा मूलांक गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतो. अर्थात ज्या व्यक्तीची जन्मतारीख दिनांक 3 असते, 12 असते, 21 असते, 30 असते अशा सर्व व्यक्तींचा मूलांक 3 येतो. या 3 मूलांकाच्या व्यक्ती नॉलेजेबल असतात. अर्थात खूप माहिती असते या व्यक्तींना, ज्ञानाचा कारक असतो, पंडित असतात या व्यक्ती
कोणत्याही गोष्टीचे ज्ञान आत्मसात करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. गुरुग्रह हा ज्ञानाचा कारक ग्रह आहे. हा 3 मुलांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला शरद पवार, यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन तसेच रमेश देव, विक्रम गोखले, शम्मी कपूर इत्यादी अभिनेत्यांचाही हा 3 मुलांक आहे. यानंतर आपण 4 या मुलांकाविषयी माहिती घेऊया. 4 मुलांक अर्थात ज्यांचा जन्मदिनांक 4 तारखेला, ज्यांचा जन्मदिनांक दिनांक 4, दिनांक 13, दिनांक 22 व दिनांक 31 तारखेला होतो, अशा सर्व व्यक्तींचा मुलांक हा 4 असतो. 4 हा अंक हर्षल व राहू या ग्रहाच्या अंमलाखाली येतो. 4 मुलांक असणाऱ्या व्यक्ती ह्या संघटनात्मक काम करणाऱ्या, कोणतीही गोष्ट क्रांती करणाऱ्या असतात. संशोधनात्मक विचार या व्यक्तींचे असतात. 4 मुलांक असणाऱ्या, 4 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींच्याकडे हस्तकौशल्यही चांगल्या प्रकारे असते. कोणत्याही सामाजिक संस्था तसेच सामाजिक व्यवस्था सक्रिय करण्याकडे या व्यक्तींचा कल असतो. हा 4 नंबर मुलांक असणारे व्यक्ती अभ्यासल्यास आपल्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस, ऋषी कपूर, भीमसेन जोशी, किशोर कुमार, अशोक कुमार, नूतन इत्यादी व्यक्तींचा मुलांक 4 आहे. यानंतर आपण 5 मुलांक व भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कशा प्रकारे असतो, त्यांना कशा प्रकारच्या गोष्टीमध्ये यश मिळू शकते, कशा प्रकारे त्यांची नेचर असते याचा आढावा घेऊया. ज्या ज्या व्यक्तींचा जन्मदिनांक, जन्मतारीख 5 तारखेला अर्थात 14 तारखेला व 23 तारखेला होतो, अशा सर्व व्यक्तींचा मुलांक 5 असतो व ज्यांच्या जन्मतारखेची संपूर्ण बेरीज 5 येते त्यांचाही भाग्यांक 5 असतो. या 5 अंकाचा बुध ग्रहावर अंमल असतो. अर्थात हा 5 अंक बॅलन्सिंग अंक असतो. अर्थात 1 ते 9 मध्ये हा 5 अंक मध्ये येतो. अर्थात संख्याशास्त्रामध्ये हा 5 अंक बॅलन्सपणा दाखवतो. सर्व समावेशक वृत्ती असते. सगळ्यांना सांभाळून घेण्याची या 5 अंकाकडे ताकद असते. बुधाचा अंक असल्यामुळे व्यापारी क्षेत्रात यांना चांगले, व्यावसायिक क्षेत्रात चांगले यांना यश येते. तसेच यांचे वक्तृत्व चांगले असते, प्रेझेंटेशनही यांच्याकडे चांगले असते. अर्थात 5 अंक बुध ग्रहावर अंमल असल्यामुळे स्मरणशक्ती यांची चांगली असते. राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आमिर खान, राज कपूर, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच लोकमान्य टिळक इत्यादी व्यक्तींचा मुलांक 5 आहे. यानंतर आपण 6 नंबर, 6 अंक मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा, 6 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा, त्याचा स्वभावाचा कल कशा प्रकारे असतो याचा आढावा घेऊया. अर्थात ज्या व्यक्तींचा जन्म 6 तारखेला, 15 तारखेला व 24 तारखेला होतो, तसे त्या व्यक्तीवर या 6 मुलांकाचा, ज्या व्यक्तीची जन्मतारखेची, जन्म महिन्याची व वर्षाची अशी संपूर्ण बेरीज 6 येते त्यांचा भाग्यांक 6 असतो व ज्या व्यक्तीची जन्मतारखेची बेरीज फक्त 6 येते त्यांचा मुलांक 6 असतो. या 6 अंक व्यक्तीवर, 6 मुलांक, 6 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीवर शुक्र ग्रहाचा अंमल असतो. शुक्र हा कलात्मक ग्रह आहे. या व्यक्तींच्याकडे प्रेम, वात्सल्य या गोष्टी चांगल्या असतात. या व्यक्ती समजूतदार असतात. तसेच कोणतीही गोष्ट कलात्मक करण्याकडे या व्यक्तींचा 6 नंबर व्यक्तींचा कल असतो. या 6 नंबर असणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. तसेच यांचा रंग दिसायला कसाही असला तरी या एक आकर्षक रंगछटा यांच्या चेहऱ्यावर असते. या 6 नंबरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला कलाप्रेम पाहावयास मिळते. हा 6 नंबर मुलांक असणारे व्यक्ती अर्थात माधुरी दीक्षित, राखी, हेमा मालिनी या सिने अभिनेत्री तसेच सचिन तेंडुलकर, कपिल देव, त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोर, नेपोलियन, सुनील दत्त, मनोज कुमार इत्यादी व्यक्तींचा मुलांक ही 6 नंबर आहे. यानंतर आपण 7 मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा आढावा घेऊया. त्यांचा भाग्यांक 7 असणाऱ्या व्यक्तींचा कल कशा प्रकारे असतो, मुलांक 7 असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कशा प्रकारे असतो याचा आढावा घेऊया. ज्या व्यक्तींचा जन्म दिनांक 7 तारखेला तसेच दिनांक 16 तारखेला व दिनांक 25 तारखेला होतो, तसेच ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची संपूर्ण बेरीज 7 होते त्यांचा भाग्यांक 7 असतो. तर या 7 नंबरच्या व्यक्ती नेपच्यून ग्रहाच्या अंमलाखाली येतात. तसेच काही तज्ञांच्या मते या व्यक्ती केतू ग्रहाच्या अंमलाखाली येतात. नेपच्यून हा ग्रह चंद्राप्रमाणे भावनिक ग्रह आहे. तसेच नेपच्यून हा ग्रह अंतस्फूर्तीचा ग्रह आहे. या व्यक्तींना अंतस्फूर्ती, स्वयंप्रेरणा चांगली असते. पुढील घटनांचा अंदाज या व्यक्तींना स्वप्नदृष्टांती चांगल्या प्रकारे पडतात. या 7 नंबरच्या व्यक्तींचा कल अध्यात्माकडे असतो. या 7 नंबर मुलांक असलेल्या व्यक्तींचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की अटल बिहारी वाजपेयी, महेंद्रसिंग धोनी, इम्रान खान, डिंपल कापाडिया तसेच दिव्या भारती इत्यादी व्यक्तींचा मुलांक 7 आहे. यानंतर आपण 8 मुलांक व भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीविषयी आढावा घेऊया. ज्या व्यक्तींचा जन्मदिनांक 8 असतो तसेच 17 असतो, 26 असतो त्यांचा मुलांक 8 असतो व ज्या व्यक्तींची जन्मतारखेची संपूर्ण बेरीज अर्थात जन्मतारीख, जन्ममास व जन्मवर्ष याची संपूर्ण बेरीज 8 येते त्यांचा भाग्यांक 8 असतो. या 8 हा अंक शनी ग्रहाच्या अंमलाखाली येतो. त्याचा 8 हा मुलांक भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींच्याकडे कोणत्याही गोष्टीमध्ये संयम चांगल्या प्रकारे असतो.
यांच्याकडे पेशन्स खूप असतात. 8 नंबरच्या व्यक्ती चिकाटी, यांच्याकडे पाहण्यासारखी असते, वाखण्यासारखी चिकाटी असते यांच्याकडे. 8 नंबरच्या व्यक्ती धनसंग्रह करण्याकडे यांचा मोठा कल असतो. अर्थात 8 नंबरच्या व्यक्ती खूप मोठा धनसंग्रह करण्यात पटाईत असतात. 8 नंबर व्यक्तींचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की 8 मुलांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला देवानंद, लालकृष्ण अडवाणी, तसेच मोहम्मद अझरुद्दीन, त्याचप्रमाणे स्मिता पाटील, त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, स्मिता पाटील, तसेच सचिन पिळगावकर इत्यादी व्यक्तींचा मुलांकी 8 हा आहे. यानंतर आपण 9 मुलांकाविषयी आढावा घेऊया. हा 9 मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभावाचा अंदाज घेऊया. 9 मुलांक अर्थात ज्या व्यक्तींचा जन्मदिनांक 9, 18 व 27 तारखेला ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या सर्व व्यक्तींचा मुलांक हा 9 असतो व ज्या व्यक्तींच्या जन्मतारीख, जन्म महिना व जन्म वर्षाची एकूण बेरीज 9 येते त्यांचा भाग्यांक 9 असतो. या 9 नंबर असणाऱ्या व्यक्ती या मंगळाच्या अंमलाखाली येतात. या 9 नंबर मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा ओढा सैनिक खाते, पोलीस खाते, तसेच त्याचप्रकारे कोणतेही क्षत्रिय तत्वाचे काम करण्याकडे या 9 नंबर, 9 मुलांक, 9 भाग्यांक असणाऱ्या व्यक्तींचा ओढा असतो. या 9 मुलांक असणाऱ्या व्यक्तींची शरीरयष्टी चांगली असते, शरीर पिळदार असते, तसेच आक्रमकपणा चांगला असतो, तसेच शारीरिक सामर्थ्य चांगले असते या व्यक्तींचे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये यांना चांगल्या प्रकारे यश मिळते. हा 9 मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येईल की विराट कोहली, अक्षय कुमार, त्याचप्रमाणे सलमान खान, त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे, राहुल गांधी, रवी शास्त्री, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे इत्यादी व्यक्तींचा मुलांक 9 आहे. अशा प्रकारे आपल्याला या अंकशास्त्राची प्राथमिक माहिती समजली असेल. यानंतरही आपण या अंकशास्त्राविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो बाय उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.